हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. विलिनीकरणाची चर्चा झाली. अजित पवार एकटेच चर्चेला यायचे. त्यांनी आमच्या समोर तटकरेंना फोन केला होता. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट. सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याचा आनंद. मात्र राजकारण काय झालं यावर 13 दिवसांनंतर स्पष्ट भूमिका घेऊ. आता राजकीय भाष्य करणार नाही, रोहित पवारांनी केलं स्पष्ट. यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नसल्यानं सर्वसामान्यांची निराशा. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत असणार. अघोषित संपत्तीवर कर भरायची तरतूद. छोट्या करचोरी प्रकरणाला शिक्षा नाही, दंड होणार. आणि रोहित शेट्टींच्या घरावरच्या गोळीबाराचं सीसीटीव्ही समोर. गोळीबाराप्रकरणी पुण्यातनं 4 जणांना अटक. गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय. आमच्या अनेक मीटिंग झाल्या आणि शेवटी दादा माझ्या घरी जेवायला आले आणि एकीकरणाविषयी बोलताना दादा बोलले होते की संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा आपण विकासाचं राजकारण करू. किती दिवस एकमेकांमध्ये धुसफूस करायची, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. सगळी चर्चा झाली. मला म्हणजे हर्षवर्धन आता हे संघर्ष बाद झाला. संघर्षाचं राजकारण करण्यापेक्षा एकीचं विकासाचं राजकारण आपण करू. गावगावचा कार्यकर्ता तुमचा असेल, माझा असेल, मामांचा असेल, आणखीन कोणाचा असेल, हे किती वर्ष आपण एक आपसात हे दुष्परिणाम ठेवणार. त्यातून तो कार्यकर्ता भरडला जातो, गावातली शांतता भरडली जाते, विकास कामं बाजूला राहून दुसरीच कामं आपल्या पुढे येतात. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. ही भूमिका त्यांनी मांडली. पाहतोय कालपासून 2 दिवस खरं तर ही चर्चा चांगलीच सुरू आहे. काल शरद पवारांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का या चर्चा समाज माध्यमांवर रंगू लागल्या. त्याचबरोबर अच्युतदादांना जाऊन अगदी काहीच दिवस झाले आहेत, दुखवटा पूर्ण झालेला नाही. तेव्हा या चर्चा पुढे जाऊ नयेत अशा प्रकारचा मतप्रवाह सुद्धा दिसून आला. मात्र तरी सुद्धा सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ काल संध्याकाळी घेतली आणि त्यानंतर गटनेता सुद्धा त्यांना निवडलं गेलं. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष निवडायची चर्चाही सुरू झाली. याच दरम्यान शरद पवारांनी एक ठाम वक्तव्य केलं होतं की दादा जाण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, त्यांचं विलिनीकरण होणार, अशी चर्चा झाल्या होत्या. दरम्यान जयंत पाटील यावर काय म्हणाले होते आपण ऐकूया. की विलिनीकरणाचा विषय अजितदादांच्याबरोबर आमची चर्चा चाललेली होती. अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता, अलीकडे तर वाढलेला होता, हे सांगण्याचा उद्देश होता. आता मी त्याच्यावर काल मला ज्यांनी विचारलं त्यांच्यासमोर आता बोललेलो आहे, तर त्यावर बोलण्याची आवश्यकता मला आहे असं मला वाटत नाही. पाहतोय की गेले 2 दिवस झाले हा चर्चा सुरू आहे. तर शरद पवारांच्या गटाला विलिनीकरण अपेक्षित होतं असं जाहीर वाटतंय, कारण शरद पवारांचं एक वक्तव्य सध्या चर्चेमध्ये आहे. दादांची आणि आमची चर्चा झाली होती, 12 तारखेला मुहूर्त ठरला होता, त्या दिवशी अधिकृत घोषणा आम्ही करणार होतो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय. मात्र सुनेत्राताईंच्या पक्षाकडनं आत्ता सध्या यावर कोणतीही प्रतिक्रिया स्पष्ट होताना दिसत नाहीये. फडणवीसांनी यावर पडदा टाकायचा प्रयत्न केलेला आहे. अशा चर्चा असत्या तर भाजपशी त्यांनी चर्चा केली असती. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा मोठा दावा भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलाय.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचं मोठं वक्तव्य केलेलं आहे. The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. दरम्यान कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांनी पियुष गोयल यांचा डावा फेटाळलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझ्या नियुक्तीबद्दल माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या काही बातम्या माझ्या निदर्शनास आल्या आहेत. मी हे पूर्णपणे स्पष्ट करू इच्छितो की या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतंही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही संस्था आहे. इतक्या मोठ्या निर्णयासाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि आमदारांशी सल्लामसलत केली जाईल. आमच्या समर्पित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाईल आणि आमच्या सगळ्या पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेला आदर केला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष असल्यानं आम्ही अशा बाबतीत प्रस्थापित प्रक्रियेचं पालन करतो. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत असा कोणताही निर्णय झाला असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. ऐकूया. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी. पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही. दरम्यान आता पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलंय. एका वरिष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिली होती. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. मी माहितीची पडताळणी न करता माध्यमांमध्ये काही विधान केलं होतं, पण नंतर ती माहिती चुकीची असल्याचं कळलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.